श्री गणेशाय नमः। श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका अध्याय 7। ऐका मग तो श्री अनंतु पार्थाते असे म्हणतु, पैगा तू योगयुक्तु झालासी आता। मज समग्राते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे। तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी। एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे। तरी पै आधी जाणावे तेची लागे। मग ज्ञानाची वेळे, झाकती जाणिवेचे डोळे। जैसी तिरी नावन ढळे, टेकली साती। तैसी जाणीव जेथ नरिघे, विचार मागुता पाऊली निघे। तर्कु आयणी निघे, अंगी जयाच्या। अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचु हे विज्ञान। तेथ सत्य बुद्धि ते अज्ञान, हे ही जाण। आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निःशेष करपे। आणि ज्ञान ते स्वरूपे, होऊनि जाईजे। जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे। हे जाणणे साने मोठे, उरोने दी। ऐसे वर्मजे गूढ, ते किजेल वाक्यारूढ। जेणे थोडेन पुरे कोड, बहुत मनींचे। पैगा मनुष्यांचिया, सहस्रशा माझी विपाइले। याची दिवसा तैसे या दिवसे करा बहुवसा। माझी विरळा जाणे। जैसा भरलेया त्रिभुवना आतु, एक एकू चांगू अर्जुना। निवडूनि कीजे सेना लक्षवरी। की तयाही पाठी, जे वेळी लोह मासाते घाटी। ते वेळी विजयश्रियेच्या पाटी, एकुची बैसे। तैसे आस्थेच्या महापुरी, रिघताती कोटीवरी। परी प्राप्तीच्या पैलतीरी
विपाईला निगे. म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोठी आहे. परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके. तरी अवधारी गा धनंजया, हे महदादिक माझी माया. जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. आणि येते प्रकृती म्हणिजे, जे अष्टधा भिन्न जाणिजे. लोकत्रय निपजे ये स्तव. हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी. तरी तेची गा आता परियेसी विवंचना. आपते जगगन मही मारुत मन. बुद्धि अहंकारु हे भिन्न आठै भाग. या आठांची जे साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पार्था. तिये नाम व्यवस्था जीवु ऐसी. जे जडाते जीववी, चेतने ते चेतवी. मना करवी मानवी शोक मोह. पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये जवळिकेचे करणे. जिया अहंकाराचे विंदाणे, जगची धरिजे. ते सूक्ष्म प्रकृती कोडे, जै स्थूळाचिया आंगा घडे. तै भूत सृष्टीची पडे टाकसाळ. चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा. मोला तरी सरसा परीथरची आनान. होती 84 लक्ष थरा. ये रामिती नेणिजे भांडारा. भरे आदि शून्याचा गाभारा. नाणे यासी ऐसे एक तुके पाच भौतिक. पडती बहुवस टांक. मगतिये समृद्धीचे लेख. प्रकृतीची धरी. जे आखूनी नाणे विस्तारी. पाठी तयाची आटणी करी. माझी कर्मा कर्माचिया व्यवहारी. प्रवर्तुदावी हे रूपक परी असो. सांगो उघड जैसे परियेसो. तरी नाम रूपाचा अतिसो.
प्रकृतीच कीजे आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथे आन नाही म्हणून आदि मध्य अवसान पाही जगासी मी हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येईजे मूळ ते रश्मी नभती केवळ होय ते भान तयाची परी किरीटी या प्रकृती जालिये सृष्टी जै उपसंहरुनी कीजे लठी तैमीची आहे ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे मिया विश्व धरिजे जैसे सूत्रे मणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले तैसे म्या जग धरिले सबाह्याभ्यंतरी म्हणौनी उदकी रसू का पवनी जो स्पर्शु शशी सूर्यी जो प्रकाशु तो मीची जाण तैसाची नैसर्गिक शुद्धू मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणवू नराच्या ठाई नरत्व जे अहम भाविये सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जत असे अग्नि ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते परते केलिया साच निज तेज ते मी आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या एके पवने चिपिती एके तृणास्तव जिती एके अन्नाधारे राहती जडे एके ऐसे भूता प्रति आनान जे प्रकृतिवशे दिसे जीवन ते आघवा ठाई अभिन्न मीची एक पै आदिचेनि अवसरे विरुढे गगनाचेनि अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणव पीठींची जव हा विश्वाकारू असे तव जे विश्वाची सारिखे दिसे मग महाप्रलय दशे कैसेही नव्हे ऐसे अना
मग उघड करूनि पांडवा, जै हे आणीसील सांख्याची गावा, तै ययाचा उपेगु बरवा, देखशील. परी हे अप्रासंगिक आलाप, आता असतु न बोलो संक्षेप, जाण तपियांच्या ठाई तप, ते रूप माझे. बळिया माझी बळ, ते मी जाणे अढळ, बुद्धिमंती केवळ, बुद्धी ते मी. भूतांच्या ठाई कामू, तुम्ही म्हणे आत्मा रामू, जेणे अर्थास्तव धर्मू, थोरु होय. एरवी विकाराचे निपैसे, करी कीर इंद्रियांची ऐसे, परी धर्मासे वेखासे, जावो नेदी. जे अप्रवृत्तीचा अभाटा, सांडूनी विधीचिया निघे वाटा, तेवीची नियमाचा दिवटा, सवे चाले. कामु ऐसिया वोजा प्रवर्ते, म्हणोनी धर्मासी होय पुरते, मोक्ष तीर्थींचे मुक्ते, संसार भोगी. जो श्रुती गौरवाचा मांडवी, कामसृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्म फळेसी पालवी, अपवर्गी टेके. ऐसा नियुत का कंदर्पु, जो भूता या बीजरूपु, तो मी म्हणे बापू योगियांचा. हे एक एक किती सांगावे, आता वस्तु जातची आघवे, मजपासूनी जाणावे, विकारले असे. जे सात्विक हन भाव, का रजतमादि सर्व, ते मम रूप संभव, ओळखे तू. हे झाले तरी माझ्या ठाई, परितया माझी मी नाही, जैसी स्वप्नींच्या डोही, जागृती न बुडे. जैसी रसाचीच सुघट, बीजकणिका घनवट, परीतियेस्तव होय काष्ठ, अंकुरद्वारे. मग तया काष्ठाच्या ठाई, सांगपा बीजपण असे काई, तैसा मी विकारी नाही, जरी विकारला दिसे.
पै गगनी उपजे आभाळ, परी तेथ गगन नाही केवळ, अथवा आभाळी होय सलिल, तेथ अभ्र नाही. मग तया उदकाचे आवेशे, प्रगटले तेजजे लखलखीत दिसे, दिये विजू माझी असे सलिल काई. सांगे अग्निस्तव धूम होये, तिये धूमी काय अग्नि आहे, तैसा विकारू हा मी नोहे, जरी विकारला असे. परी उदकी जाली बाबुळी, ते उदकाते जैसी झाकोळी, कावायाची आभाळी आकाश लोपे. हा गा स्वप्न लटिके म्हणोये, परी निद्रावशे बाणले होये, तव आठवू काय देत आहे आपण पेया. हे असो डोळ्यांचे, डोळाची पडळ रचे, तेणे देखणे पण डोळ्यांचे न गिळिजे काही. तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक साऊली, की मजची आडवोडवली, जवनिका जैसी. म्हणूनि भूते माते नेणती, माझीच परी मी नभती, जैसी जळीची जळीन विरती, मुक्ता फळे. पै पृथ्वीचा घटुकी जे, सवेची पृथ्वीसी मिळे तरी मेळविजे, एरवी तोची अग्निसंगे सिजे, तरी वेगळा होय. तैसे भूत जात सर्व, हे माझेची कीर अवयव, परी माया योगे जीवदशे आले. म्हणून माझेची मी नभती, माझेची मज नोळखती, अहं ममता भ्रांती, विषयांध झाले. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होईजे हे आया, कैसे निये. जिये ब्रह्माचळाचा आधाडा, पहिलिया संकल्प जळाचा उभडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा, साना आला. जे सृष्टी विस्ताराचे निवोघे, चढत काळ कळनेचे निवेगे, प्रवृत्ती निवृत्ती
जे गुणघनाचे वृष्टी भरे, भरली मोहाचे महापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमांची। जे द्वेषाच्या आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत महामीन। जेथ प्रपंचाची वळणे, कर्मा कर्माची वोभाणे, वरी तरताती वोसाणे सुख दुःखांची। रतीचिया बेटा आदळती कामाचिया लाटा, जेथ जीव फेन संघटा सैंघ दिसे। अहंकाराचिया चढिया, वरी मदत्रयाचिया उकळिया, जेथ विषयोर्मीच्या आकळिया उल्लाळ घेती। उदयास्ताचे लोंढे पाडीत, जन्म मरणाचे चोंढे, जेथ पाच भौतिक बुडबुडे होती जाती। सम्मोह विभ्रम मासे, गिळिताती धैर्याची आविसे, तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे। भ्रांतीचे खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे, रजो गुणाचे खळाळे स्वर्गु गाजे। तमाचे धारसे वाड, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी। पै पुनरावृत्तीचे उभडे, झळंबती सत्यलोकीचे हुडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे। तया पाणियाचे वहिलेपणे, अजूनी न धरिती वो भाणे, ऐसा मायापूर हा कवणे तरी जेलगा। येथ एक नवलावो, जो जो कीजे तरणो पावो, तो तो अपावो होयते ऐक। एक स्वयं बुद्धीच्या बाही, रिगाले तयांची शुद्धीची नाही, एक जाणिवेचे डोही गर्वेची गिळिले। एकी वेदत्रयाचिया सांगडी, घेतल्या अहं भावाचिया धोंडी, ते मदमीनाच्या तोंडी सगळेची गेले। एकी वयसेचे जाड बांधले,
मग मन्मथाचिये कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळूनिया। आता वार्धक्याच्या तरंगा माझी, मतिभ्रंशाचा जरंगा, तेणे कवळी जताती पैगा चहूकडे। आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाच्या आवर्ती दाटत, आपदा गिधी चुंबिजत उधवला ठाई। मग दुःखाचेनी बरबटे बोंबले, पाठी मरणाची रेवे रेवले, ऐसे कामाचे कासे लागले, ते गेले वाया। एकी यजन क्रियेची पेटी, बांधून घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले। एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्म बाह्यांचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या। जेथ वैराग्याची नाव नरिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरो ये योगे, तरी विपायतो। ऐसे तरी जीवाची आंगवडे, ये माया नदीचे तरणे, हे कासया सारिखे बोलणे, म्हणावे पाव। जरी अपथ्यशीळा व्याधी, कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी रिद्धी आली शांती। जरी चोरास भादाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी। पाडस वागुर करांडी, का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव। म्हणूनि गा पंडुसुता, जैसी सकामा न जिणवेची वनिता, तेवी मायामय हे सरिता, न तरवे जीवा। येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळ। जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन
जे अहम भावाचे ओझे सांडुनी विकल्पाचिया झुळका चुकावुनी अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू जया ऐक्याचिया उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीचिया पैलतीरा झेपावले जे ते उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे निथावे पेलत मग निघाले अनकळित निवृत्ती तटी येणे उपाये मज भजले ते हे माझी माया तरले परियैसे भक्त विपाईले बहुवस नाही जे बहुता एका अभांतरू अहंकाराचा भूत संचारू जाहला म्हणूनी विसरू आत्मबोधाचा ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेणवे आणि करिता ती जे न करावे वेदू म्हणे पाहे पा शरीराची गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थू आघवा सांडूनिया इंद्रियग्रामींचे राजभिदी अहम ममतेचिया जल्पवादी विकारांतरांची मांदी मेळवूनिया दुःख शोकांच्या घाई मारिलियाची सेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया म्हणून ते माते चुकले ऐका चतुर्विध मज भजले जिही आत्महित केले वाढते तो पहिला आर्तु म्हणिजे दुसरा जिज्ञासु बोलिजे तिजा अर्थार्थी जाणिजे ज्ञानिया चौथा तेथ आर्तु तो आरतीचे निव्याजे जिज्ञासु तो जाणावया लागी भजे तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी मग चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही म्हणून भक्तु एक उपाही ज्ञानिया जो जे तया ज्ञानाचे निप्रकाशे फिटले भेदा भेदांचे कडवसे मग मीची जाहला समरसे आणि भक्तुही देवींची परियाणिकांचिये दिठी नावेक
जैसा स्फटिकुची आभासे उदक, तैसा ज्ञानी नभे कौतुक सांगता तो। जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैजन सरे, जरी ऐक्या आला। जरी पवनु हालवूनि पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे, एरवी गगन तो सहजे, असे जैसे। तैसे शरीरी हन कर्मे, तो भक्तु ऐसा गमे, परी अंतर प्रतीति धर्मे, मीची जाहला। आणि ज्ञानाचे मी उजिडलेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मीही तैसेची म्हणे, उचंबळला सांता। हागा जीवा पैली कडिली ये खुणे, जो पावोनी वावरो जाणे, तो देहाचेनी वेगळेपणे, काय वेगळा होय। म्हणून आपुल्याला हिताचे निलोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीची करी वालभे, ऐसा ज्ञानिया एकू। पाहे पा दुभतयाची आशा, जगची धेनुसी करी तसे फासा, परी दोरे वीण कैसा वत्साचा बळी। काजे तनु मनु प्राणे, ते आणिक काहीची नेणे, देखे तया ते म्हणे, हे माय माझी। ते येणे माने अनन्य गती, म्हणून धेनुही तैसीची प्रीती, या लागी लक्ष्मीपती, बोलिले साचे। हे असो मग म्हणितले, जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले पढियंते आम्हा। परी जाणो नियामाते, जे पाहो विसरले मागवते, जैसे सागरा येऊनी सरिते, मुरडा वेठेले। तैसी अंतःकरण कुहरी जन्मली, जयाची प्रतीति गंगा मजमीनली, तो मी हे काय बोली फार करू। एरहवी ज्ञानिया जो म्हणिजे, तो चैतन्याची केवळ माझे, हे न म्हणावे
तरी काय कीजे, न बोलणे बोलो. जे तो विषयांची दाट झाडी माझी, काम क्रोधांची सांकडी, चुकावूनी आला पाडी, सद्वासनेचिया. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा अवाटा डावलूनी. आणि जन्मशतांचा वाहतवणा, तेवीची आशेची या नलेची वाहणा, तेथ फल हेतूचा उगाणा, कवणू चाळी. ऐसा शरीर संयोगाची राती माझी, धावता सडिया आयती, तव कर्म क्षयाची पाहाती, पहाट झाली. तैसीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची बोतपली पडली, तेथ साम्याची वृद्धी उघडली, तयाची दिठी. ते वेळी जयाकडे वास पाहे, ते उतामीची तया एकु आहे, अथवा निवांत जरी राहे, तरी मी चितया. हे असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचूनी नाही, जैसे सबाह्य जळडोही, बुडालिया घटा. तैसा तो मज भीतरी, मी तया आतु बाहेरी, हे सांगिजेल बोलवरी, तैसे नव्हे. म्हणूनी असो हे या परी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेणे संसरलेनी करी आपु विश्व. हे समस्तही श्री वासुदेवो, ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो, म्हणोनी भक्ता माझी रावो, आणि ज्ञानी आतोची. जयाची प्रतीतीचा वाखारा, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा, दुर्लभु आथी. येर बहुत जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी, विषयांध झाले. आणि फळाची हावा, हृदयी कामा जाला रिगावा, की तयाची घसणी दिवा, ज्ञानाचा गेला. ऐसे उभयता अंधारी पडले, म्हणूनी
पासींची माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा। आधीच प्रकृतीचे पाईक, वरी भोगा लागी तवरंक, मग तेणे लोलुपत्वे कौतुक, कैसे निभजती। कवणीतिया नियम बुद्धि, कैसियाहन उपचार समृद्धि, का अर्पण यथा विधि विहित करणे। पैजो जिये देवतांतरी, भजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरी पुरवितामी। देवो देवी मीची पाही, हाही निश्चयो त्यासी नाही, भावो ते ठाई वेगळा धरिती। मगतिया श्रद्धायुक्त, तेथींचे आराधन जे उचित, ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे। ऐसे जेणे जे भाविजे, ते फळ तेणे पाविजे, परी तेही सकळ निपजे मज चिस्तव। परी ते भक्त माते नेणती, जे कल्पने बाहेरी न निघती, म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत। किंबहुना ऐसे जे भजन, हे संसाराचेची साधन, येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे। हे असो परवते, मग हो का आवडे ते, परी यजिजो देवतांते, तो देवत्वासीचिये। येर तनु मनु प्राणी, जे अनुसरले माझे याची वाहणी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती। परी तैसेन करीती प्राणिये, वाया आपुलिया हिती वाणिये, जे पोहताती पाणिये तळहातीचेनी। नाना अमृताच्या सागरी बुडिजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडिजे, आणि मनी तरी आठविजे थिल्लरोदकाते। हे ऐसे कासया करावे, जे अमृतीही रिगोनी मरावे, ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझी। तैसा फळ हेतूचा पांजरा, सांडूनिया धनुर्धरा, का प्रतीती पाखी चिदंबरा, गोसाविया नो हावे।
जेथ उंचावले निपवाडे सुखाचा पैसारू जोडे आपुलेनी सुरवाडे उडो ये ऐसा तया उमपा मापका सुवावे मज अव्यक्ता व्यक्त कामानावे सिद्ध असता का निमावे साधनवरी परिहा बोल आघवा जरी विचारी जतसे पांडवा तरी विशेषे या जीवा नचो जवेगा काजे योग माया पडळे हे झाले आहाती आंधळे म्हणोनी प्रकाशाचेनी देह बळे न देखती माते एरवी मी नसे ऐसे काय वस्तु जात असे पाहे कवण जळ रसे रहित आहे पवनु कवनाते न शिवेची आकाशके न समायेची हे असो एकुमीची विश्वी आहे येथे भूते जिये अतीतली तिये मीची होऊनी ठेली आणि वर्तत आहाती जे तुली तीही मीची का भविष्यमाणे जियेही तीही मज वेगळी नाही हा बोलची एरहवी काही होय ना जाय दोराची सापासी डोंबा बडियाना गव्हाळा ऐसी संख्यान करवे कोणासी तेवी भूतासी मिथ्यत्वे मी ऐसा पंडुसुता अनुस्यूतु सदा असता या संसार जो भूता तो आने बोले तरी तेची आता थोडीसी गोठी सांगिजेल परियेसी अहंकारा तनुसी वालभ पडिले तेथ इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाचिया तारुण्या आली तेथ द्वेषेसी मांडिली वऱ्हाडिका तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोहो जाला मग तो आजेयाने वाढविला अहंकारे जो धृतीसी सदा प्रतिकूळू नियमाही नागवे सळू आशारसे दोंदिलू जाला साता असंतुष्टीची या मदिरा मत्त होऊनी धनुर्धरा
विषयांचे वोवरा विकृतीशी असे तेणे भावशुद्धीची वाटे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरिले आव्हाटे अप्रवृत्तीचे तेणे भूते भांबावली म्हणूनी संसाराचिया आडवा माझी पडिली मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी ऐसे विकल्पाचे वायाणे काटे देखोनी सणाणे जे मती भ्रमाचे पासवणे घेती चिना उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडूनी विकल्पाचिया भाली महापातकाची सांडिली अटवी जिही मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळी कपातले किंबहुना चुकले वाटवधेया एरहवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्नाते आस्था वियेजयांची तया तो प्रयत्नुची एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा ते वेळी कृतकृत्यता जगभरे तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे काम सरे विरमे मन ऐसा अध्यात्मला भूतया होय गा धनंजया भांडवल जया उद्यमी मी तया ते साम्याची वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी एथ भेदाचिया दुबळवाडी नेणिजे तया जिही साधिभूता माते प्रतीतीचे निहाते धरूनी अधिदैवाते शिवतले गा जया जाणिवेचे निवेगे मी अधियज्ञुही दृष्टीरिगे ते तनूचेनि वियोगे विरहये नभती एरहवी आयुष्याचे सूत्र विघडता भूतांची उमटे खडाडता कायन मरतयाची याही चित्ता युगांतुनो हे परी नेणो कैसे पैगा जे जडोनी गेले माझिया अंगा ते प्रयाणीचिया लगबगा न सांडितीच माते एरहवी तरी जाण
अंतःकरणयुक्त योगी। तव इये शब्द कुपिके तळी ओडवेची अवधानाची अंजुळी। जे नावेक अर्जुन तये वेळी मागाची होता। जेथ तद्ब्रह्मवाक्य फळे जिये नानार्थ रसे रसाळे। बहकताती परिमळे भावाचेनी। सहज कृपा मंदा निळे कृष्णद्रुमाची वचन फळे। अर्जुन श्रवणाची ये खोळे अवचित पडिली। तिये प्रमेयाची हो कावळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळिली। मग तैसीची का घोळिली परमानंदे। तेणे बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे। घेताती गळाळे विस्मयामृताचे। तिया सुख संपत्ती जोडलिया मग स्वर्गावाती वाकुलिया। हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती। ऐसे वरचिलीची बरवा सुख जावो लागले फावा। तव रस स्वादाचिया हावा लाहो केला। झडकरी अनुमानाचे निकरतळे घेऊनी तिये वाक्य फळे। प्रतीतिमुखी एके वेळे घालू पाहे। तव विचाराचिया रसनान दाटती। परी हेतूच्या दशनी न फुटती। ऐसे जाणवनी सुभद्रापती चुंबिचिना। मग चमत्कारला म्हणे ये जळींची तारांगणे। कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचेनी। ये पदे नभती फुडिया गगनाचिया घडिया। येथ आमुची मती बुडालिया थावो न निघे। वाचूनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पूनी किरीटी। तिया पुनरपि केली दृष्टी यादवेंद्रा। मग विनविले सुभटे हा हो जी ये एक वाटे। सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती। एर्हवी अवधानाचे वहिले पणे नाना प्रमेयांचे उगाणे। काय श्रवणाचे आंगवणे बोलो लाहाती। परी तैसे हे नोहेची देवा
देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला. कानाचेनी गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहे ना तव चमत्कारे अवधान ठकले. तेवींची अर्थाची चाडमज आहे ते सांगताही वेळू नसाहे म्हणूनी निरूपण लवलाहे की जो देवा. पैसा मागील पडताया घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी देवीची माझी शिरवनी आरती आपुली. कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंघोने दी शिव. एरहवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देवो सरला. अहो श्री गुरु ते जै पुसावे तै येणे माने सावध हो आवे. हे एकची जाणे आघवे सव्यसाची. आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे. संजयो आवडले पणे सांगैल कैसे. तिये अवधान द्यावे गोठी बोली जेल नीट मराठी. जैसी कानाचे आधी दिठी उपेगा जाये. बुद्धीची या जिभा बोलाचा न चाखता गाभा. अक्षरांची या भांबा इंद्रिये जिती. पहापा मालतीचे कळे घ्राणासी कीर वाटले परिबळे. परिवरचिला बरवा काय डोळे सुखिये नभती. तैसे देशियेची या हवावा इंद्रिये करीती राणीवा. मग प्रमेयाची या गावा लेसा जाईजे. ऐसेनी नागरपणे बोलुनी मेते बोलणे. ऐका ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा. श्री ज्ञानेश्वर विरचित भावार्थ दीपिका अध्याय 7 समाप्त.